मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी स्वप्नील. मी राहिला आहे नाशिकला, नाशिकमध्ये पंचवटीमध्ये. आता इतक्यात आलो तो रिक्षावरून. म्हटलं आता चला एक ब्लॉग बनवू जरा. आता चाललो आहे बघा, पण आलो आहे घरी तरी बायकोचं काम चालूच राहतं. मला काही सुटका नाही. म्हटलं थोडा आराम करू तर नाही, बाहेर जायचं आहे, काही काम आहे. आता बघू आता काय काम आहे हिचं. थोडंसं बाहेर जाऊन येतो, मग स्वयंपाक करायचा आहे आल्यावर. अजून आमच्याकडे गॅस नाही आहे, कारण की आता नंबर तर लावला होता, पण तरी ते लोक बोलले की 1 तारखेशिवाय तुम्हाला गॅस येणार नाही. तर सध्या आता आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवतो आहे, 1 टाईमचा रात्रीचा आणि 1 टाईमचा तर इलेक्ट्रिक शेगडीवर बनवतो आहे. तर आता मी बाहेर चाललो आहे, तर बाहेर जाताना तुम्हाला थोडंसं दाखवतो. पंचवीतली गर्दी, त्याच्यानंतर आल्यावर स्वयंपाक बनवायचा आहे. ते आज आहे अंडा करी आमची. तर अंडा करी, भाकरी आणि भात. नानी तुला आवडता का? हा, काय अंडा करी आणि भात आवडतो? आवडतो. चालेल चालेल, ठीक आहे मित्रांनो. मी आता भेटतो तुम्हाला नंतर. आता मी चाललो हिच्यावर बाईकवर जरा बाहेर बघतो काय ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता निघालो आहे थोडंसं बाहेर. तिचं काय काम आहे ते बघू, ते करू. त्याच्यानंतर मग आल्यावर स्वयंपाक करायचं. सकाळचं एवढं नाशिकला गरम होतं मित्रांनो, आणि रात्रीचं अशी बारीक बारीक हवा थंड वाजते. आणि आपलं घर पण मित्रांनो हे बघा हायवेला टच आहे मित्रांनो. हे बघा ही गॅलरी आपली मस्त असं हायवेला टच आहे. आत्ताच घेतलं होतं आम्ही, तरी झाले इथं आम्हाला येऊन 8-1 वर्ष झाले. नाही तर मी पंचवटीमध्ये गल्लीतच जायचं जास्त करून राहिला आम्ही. चला बघा किती पुढे गेली बघा. म्हणून म्हणतो लेडीजला आहे ना गाडी चालवतच येत नाही. आमच्या मॅडमला तर बिलकुल जमत नाही, पण चालवते बिचारी. जमते ना गाडी? मित्रांनो, तुमच्याकडे आहे का रात्रीची थंडी? कमेंट करून नक्की सांगा. नाशिकला तर रात्रीचा असा गारवा आहे आणि दिवसा असं कडक ऊन आहे की काय सांगू. डायरेक्ट म्हणजे संध्याकाळी आल्यानंतर हातपाय जर धुतले नाही तर डायरेक्ट आजारीवाणीच वाटतं, अशक्तपणाच येतो डायरेक्ट. नाशिकला पण बरीच गर्दी आहे मित्रांनो. पण मित्रांनो, अशा बायका राहतात. काही काम बिम नव्हतं, मैत्रिणीकडे जायचं होतं तिला, त्याच्यामुळं ती मला इथं घेऊन आली. आता ती गेली तिच्या मैत्रिणीकडे मध्ये, तर आपण थांबलो आता बाहेर. हे असं राहतं, बघितलं तर. नाही म्हटलं असं तर परत तोंड वाकडं होतं. मग परत जेवण नाही मग बनवणार. मग बनवलं तर मग मीठ जास्त ते आजे करतील लफडे. त्यामुळं ऐकावं लागतं. तुमच्या घरात पण असं काही आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तुमची या बायको ऐकते का असं, का तिचं तुम्हाला ऐकावं लागतं? हे आमच्या इथलं भत्त्याचं दुकान आहे, सागर भेळ भत्ता. एकदम सुंदर आणि अतिशय एकदम मस्त भत्ता राहतो, एकदम फ्रेश. आणि आम्ही या काकांकडून घेतो भत्ता. आता पोरांसाठी त्यांनाही इथं नाश्त्याला लागत राहता बघ, त्यासाठी आता इथं भत्ता घ्यायला थांबलो होतो आम्ही. मिक्स घेते ना? आमचे भत्त्यावाले काका आहे का? यांचा भत्ता खूप सुंदर मिळतो. तेच सांगितलं मी आता. आणि नाशिकला आले तर तुम्ही पण या यांचा भेळभत्ता खायला, सागर भेळभत्ता म्हणून. हिरावाडीत हा तेच ना. तर बसायला जागा पण राहते. आमचं घरी समोरच आहे मित्रांनो. सोसायटी तुम्हाला दिसत असं, HDFCच्या बाजूला आमची सोसायटी ही बघा. अरे मग व्हिडिओ चालू होता ना, म्हटलं असं राहतं. 100 ठिकाणी थांबवली मला. आता दुधाची थैली घ्यायला परत इथं आली. हे आमच्या घराच्या समोरचं दिव्यांशूचं दुकान आहे, किराणा दुकान.
आम्ही सगळा किराणा म्हणजे अर्धा बऱ्यापैकी किराणा यांच्याकडूनच घेतो. चांगले येते भाऊ पण. आता इथं दुधाची थैली घ्यायला इथं थांबलो. आता दुधाची थैली घेतल्यानंतर मग आता घरी स्वयंपाक करायचा आहे. हे समोर आपली सोसायटी. घरात आल्या आल्या बघा यांचा पसारा बघा. कॅरम आणि ही आई आमची घाबरून आली तिथून. पसारा पाहून घ्या फक्त यांचा. ही खूप आगाऊ आहे. ही झिपरी आहे ना, या झिपरीमुळेच सगळं पसारे घरात. अभ्यास तर काय करणार नाही. काय आलं तुला? तुझं काय तोंड उतरलंय? मित्रांनो, ही मशीन आता नवीन आणली होती आम्ही अंडे उकडवण्यासाठी. तर बघा काय काय टेक्नॉलॉजी हे पाहून घ्या जरा. काय काय निघेल. गॅसची तर काय गरजच राहिली नाही आम्हाला. का रे, खरं आहे का नाही? चला आता स्वयंपाकाला लागा. आता स्वयंपाकाला तयारी झालेली आहे. बायको मस्त भाकऱ्या बनवती आता. या बाजरीची भाकरी खायला मस्त पैकी. मस्त चूल पेटली आमची. आता गरमागरम भाकऱ्या, मस्त अंड्याची करी, मस्त भात तर इथं लावलेला आहे मस्त शेगडीवरच, इलेक्ट्रिक शेगडीवर. फक्त भात ह्याच्यावर करतो मित्रांनो. बाकी सगळा स्वयंपाक चुलीवरच सध्या रात्रीचा एक टाइमचा स्वयंपाक चालतो. तुम्हाला आवडते का बाजरीची भाकरी? प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या घरी कुठली भाकरी बनवतात. मित्रांनो मस्त भाकरी मस्त झालेलं आहे. चुलीवर चालू आहे भाकरी मस्तपैकी. चूल पण मस्त पेटलेली आहे आपली. हे बघा आमच्या मॅडम कशा थांबले आता. भाकरी होत नाही तोपर्यंत. सवय नाहीये चुलीवर स्वयंपाक करायची, पण लावून घेतोय सवय आता हळूहळू. आता काय करणार आहे, गॅस नाही तर काय करणार आहे सांगा. मित्रांनो मस्त आता अंडा करायची तयारी चालू आहे. मसाला टाकलाय. कोणता टाकलाय का? आता हे बघा याच्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे, थोडासा टोमॅटो, प्लस त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची असं वाटण तयार करून घेतलंय मंडळी. आणि छान आता झणझणीत अशी अंडा कढीची भाजी बनवायची आहे. काय काय टाकताय? आता याच्यामध्ये लाल मिरची, हळद, काळा मसाला या सगळ्या गोष्टी आपण टाकणार आहोत. मग छान आमटी तयार करून आपण ती उकळवायची आहे आणि त्याच्यामध्ये उकडलेले अंडे सोडून द्यायचे. वास लय भारी होतोय मित्रांनो. आजीला पण मिरची काढून देऊन द्यायची. हळद पण नाही, मिरची पण नाही. बघा मस्त आता हळद टाकली आहे. पहिले कांदा, खोबरं आणि टोमॅटो ना, टोमॅटो, आलं, लसूण हे भाजून घेतले. आता घरगुती मसाला. हे बघा काळा मसाला. हा काळा मसाला. त्याच्यामध्ये हळद, काळा मसाला, आपला घरगुती मसाला असं मस्त टाकलेलं. याचा खमंग वास आलाय मित्रांनो. असा मसाला फ्राय करत आहे. मित्रांनो जास्त सवय नाही आहे चोलीची, त्याच्यामुळं कधी कधी खाली लागून पण जातोय मसाला. लागलाय का ग? नाही ना. शहरातल्या बाहेरना कसं जास्त सवय नाही चुलीची. अजून काय काय भविष्यात अनुभव होईल, काय काय बघायचंय.
काय माहिती आता. कधी चूल पेटवली नव्हती, आज पहिल्यांदा चूल पण पेटवलेली आहे आम्ही. सध्या गॅस नसल्यामुळं तर चुलीवरच स्वयंपाक चालू आहे. इकडे तर खूप सुंदरचं काढते मी, खूप दिसतंय मला त्या साईडला. मस्त आता मसाला एकदम हे झालेला आहे फ्राय. ए दीदी दुधू आता अंडे आणलेले उकडलेले माझं सोलता येते मस्त मस्त भाजीमध्ये अशी काय ग्रेव्ही झालेली एक नंबर. मी काय म्हणते, अख्खेच देऊ का टाकून? हे बघ छोटे छोटे खूप नाही टाकून काय माहिती म्हणून तर दे अख्खेच टाक 50 रुपयाचे डझन. बर का, अख्खेच टाक. हो, हो. नाही एक चमचा मारून घे ना मधून, चिरून घे ना. त्या अख्ख्या असे मग मजा नाही येणार. खूप छोटे आहेत. जाऊ दे ना एक चमचा. सगळं ते ना, त्याच्यात ते निघून जाईल. मला दे नाही. बलक हा. बघ तुझ्या हिशोबाने बघ. हा, इथे जाईल. असंच टाकून जाऊ. अख्खेच ना. ते ना निघून जाईल मधलं सगळं. अंडे खूप छोटे आहे त्याच्यामुळं आता डायरेक्टच टाकतोय आम्ही. त्याला काय मधून आम्ही चिरत नाही आता. बिर्याणीचं रायतं खूप. काय माहिती खूप छोटे छोटे अंडे. कोणचे, कोंबडीचे का बदकाचे कोंबडीचे बदकाचे मोठे असतात. का पालचे? सुपडे. मस्त ग्रेव्ही झालेली मित्रांनो, एकदम मस्त एकदम सुंदर असा वास येऊ राहिला. मित्रांनो मस्त आता उकळायला ठेवलेली भाजी. ही बघा छान मस्त चुलीवर अंडा करी उकळते. मस्त आनंद घ्यायचा आहे आज. अंडा करी, चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि भात. तुम्ही कधी चुलीवर स्वयंपाक केलाय का? केला असेल तर कमेंट करून सांगा की चुलीवर स्वयंपाक करताना किती मजा येते. मित्रांनो मस्त त्याच्यात जमणार नाही माझ्या. अंडा करी केलेली होती आज चुलीवर. हे बघा तिथं तरी बघा कशी एकदम मस्त तरी आलेली अशी. त्याच्यानंतर मस्त भाकऱ्या केल्या होत्या, भात. आता मस्त जेवायला बसतोय मित्रांनो. तुमचं जेवण झालं का? चला जेवायला. चला मित्रांनो जेवायला. एक नंबर झाली. तर मित्रांनो हा असा आमचा छोटासा व्लॉग होता. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटतो मी तुम्हाला आता पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.